तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत काही जगावरील 50 महत्त्वाचे प्रश्न. हे स्पर्धा परीक्षांसाठी तुम्हाला उपयुक्त ठरू शकतात. जर तुम्हाला असेच व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर बघा मित्रांनो, पहिला प्रश्न आहे, जगातील सर्वात लांब नदी कोणती? तर ती आहे नाईल नदी, सुमारे 4132 मैल इतकी. जगातील सर्वात मोठा खंड कोणता? तर तो आहे आशिया खंड, जगातील सर्वात मोठा खंड. प्रश्न क्रमांक तिसरा, जगातील सर्वात मोठा देश कोणता आहे? तर तो आहे रशिया. चौथ्या नंबरला बघूया आपण, जगातील सर्वात मोठे धरण कोणते? तर ते आहे थ्री गॉर्जेस डॅम. पाचव्या क्रमांकाचा प्रश्न, जगातील सर्वात मोठ्या आकाराचे पूल कोणते आहे? तर ते आहे राफेलेशिया ॲनॉल्डिया. सहाव्या क्रमांकाचा प्रश्न, जगातील सर्वात मोठे बेट कोणते? तर ते आहे ग्रीनलँड, जगातील सर्वात मोठे बेट. मित्रांनो, हे तुमचे पाठ पाहिजे, हे जे मी तुम्हाला सांगत आहे MCQ जितके बी, हे सगळे IMP आहेत आणि हे तुमचे नक्की पाठ करून ठेवा. कोणत्याही स्पर्धा परीक्षेला हे हमखास विचारले जातात. तर बघा, सातव्या नंबरचा आहे, जगातील सर्वात मोठा प्राणी कोणता? तर तो आहे अँटार्क्टिक ब्ल्यू व्हेल. ब्ल्यू व्हेल नावाचा जो प्राणी आहे, म्हणजे मच्छी, ती सर्वात मोठी आहे, हा मासा आहे. आठव्या क्रमांकाचा आहे, जगातील सर्वात उंच पर्वत कोणता आहे? तर तो आहे माउंट एव्हरेस्ट. हे तर सर्वांना माहीतच असेल. सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण कोणते आहे? तर ते आहे मौसिमराम. दहाव्या क्रमांकाचा प्रश्न, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहे? तर तो आहे जेफ बेजोस, जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे मित्रांनो हा. तर आता 11वा बघूया, जगातील सर्वात महागडी गाडी कोणती? तर ती आहे बुगाटी ला व्हायचर नॉईर. ही सगळ्यात महागडी गाडी आहे मित्रांनो, बुगाटी नावाची. 12वा प्रश्न आहे, जगातील सर्वात उंच बिल्डिंग कोणती? बुर्ज खलिफा. हेही सगळ्यांना माहिती असेल. ती बुर्ज खलिफा जी आहे ती जगातली सर्वात उंच बिल्डिंग आहे आणि ती आहे दुबई या ठिकाणी. जगातील सर्वात लहान देश कोणता आहे? तर तो आहे व्हॅटिकन सिटी, जगातील सर्वात लहान देश. पृथ्वीवर एकूण किती महासागर आहेत? तर 5 महासागर आहेत मित्रांनो पृथ्वीवर. जगातील सर्वात मोठी कंपनी कोणती आहे? तर ती आहे वॉलमार्ट या नावाची जगातील सर्वात मोठी कंपनी आहे. जगातील सर्वात श्रीमंत देश कोणता आहे? तर तो आहे कतार. हा देश जगातील सर्वात श्रीमंत देश आहे. बघा, याच्यानंतर विचारलं आहे, जगातील सर्वात गरीब देश कोणता? श्रीमंतानंतर गरीब देश विचारलं आहे, तर गरीब देश आहे काँगो. आणि जर तुम्हाला विचारलं श्रीमंत देश, तर तो आहे कतार. जगातील सर्वात मोठा धबधबा कोणता आहे? तर तो आहे एंजल फॉल्स. हा जगातील सर्वात मोठा धबधबा आहे. बघा, हे जे मी तुम्हाला सांगतो हे लक्षात ठेवणं अति गरजेचं आहे मित्रांनो. हे पाठ करून ठेवा, कारण हे कोणत्याही स्पर्धा परीक्षेला हमखास विचारले जाईल. मी तुम्हाला जेवढे मी 50 MCQ सांगत आहे, हे तुम्हाला विचारले जातील म्हणजे जातील. यापैकी तुम्हाला 1-2 तर नक्कीच येणार. तर आपण हे पाहिलं. 19वा प्रश्न, जगातील सर्वात जलद धावणारी रेल्वे कोणती आहे? तर ती आहे बुलेट ट्रेन, जपानमधील. तर मित्रांनो, बुलेट ट्रेन आता बऱ्याच ठिकाणी येऊन गेल्या, पण ही जी सगळ्यात पहिले जे हे झालं होतं बुलेट ट्रेनचं, ते जपानमध्येच झालं होतं. 20वा प्रश्न, जगातील सर्वात कमी लोकसंख्या असणारा देश कोणता आहे? तर तो आहे व्हॅटिकन सिटी. आणि सगळ्यात लहान देश कोणता आहे? तोही आहे व्हॅटिकन सिटी. तर बघा, जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश कोणता? हे तर सगळ्यांना माहिती आहे, भारत, चायना आणि 2 नंबरला आहे भारत. जगात सर्वात विषारी साप कोणता आहे? तर तो आहे इनलँड तैपाप. हा जगातला सगळ्यात विषारी साप आहे. आकाशगंगेतील सर्वात मोठा ग्रह कोणता? तर तो आहे गुरु. आकाशगंगेतील सर्वात लहान ग्रह कोणता? तर तो आहे बुध. मोठा विचारला तर गुरु आणि लहान विचारला तर बुध. आता पुढे बघूया, वर्षातील सर्वात मोठा दिवस कोणता आहे? तर तो आहे 21 जून. हा वर्षातील सर्वात मोठा दिवस आहे. पुढे बघूया, वर्षातील सर्वात लहान दिवस कोणता? तर 22 डिसेंबर. सर्वात मोठा 21 जून आणि सर्वात छोटा 22 डिसेंबर. जगातील सर्वात मोठा समुद्र कोणता आहे? तर तो आहे पॅसिफिक समुद्र, जगातील सर्वात मोठा समुद्र आहे. पुढे बघूया आता, जगातील सर्वात लहान समुद्र कोणता? तर तो आहे आर्क्टिक समुद्र. पुढचा, जगातील सर्वात लहान पक्षी कोणता? तर तो आहे हमिंगबर्ड. हमिंगबर्ड हा जगातील सर्वात लहान पक्षी आहे. आता बघा, जगातील सर्वात मोठा पक्षी विचारला आहे, तर तो आहे शहामृग. जगातील सर्वात मोठा पक्षी शहामृग आणि सगळ्यात लहान पक्षी हमिंगबर्ड.
बघा हे बी सोपा प्रश्न दिलेला आहे. चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला व्यक्ती कोण होता? हे बऱ्याच लोकांना माहिती असेल. तर तो होता नील ॲर्मस्ट्रॉंग. हा पहिला व्यक्ती होता चंद्रावर पाऊल ठेवणारा. विमानाचा शोध कोणी लावला? बघा मित्रांनो, हा देखील IMP प्रश्न आहे. विमानाचा शोध कोणी लावला? तर तो होता राईट बंधू यांनी लावलेला. 33वा प्रश्न, अस्तित्वात असलेला जगातील सर्वात प्राचीन धर्म? तर सनातन धर्म, हिंदू धर्म जगातील सर्वात प्राचीन असलेला धर्म आहे. तर बघा 34वा प्रश्न दिलेला आहे इकडे. जगात सर्वात आधी परमाणु हमला झालेले नगर कोणते? तर ते होतं हिरोशिमा व नागासाकी. या ठिकाणी फक्त हिरोशिमा दिलेला आहे. तर जर तुम्हाला आलं हिरोशिमा व नागासाकी तर टिक करून द्यायचं. जगातील प्रथम महिला प्रधानमंत्री कोण? एस भंडारनायके उर्फ लंका. हे जगातील पहिल्या प्रधानमंत्री होतात महिला. 36वा प्रश्न, जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले शहर कोणते? तर ते आहे टोकियो. जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे मित्रांनो टोकियो. बघा जगातील सर्वात मोठे महाकाव्य कोणते आहे? तर होते महाभारत. जगातील सर्वात मोठे महाकाव्य ते कोणी लिहिले आहे? महर्षी वाल्मिकी यांनी. सर्वात जास्त विकले जाणारे इंग्रजी वर्तमानपत्र कोणते आहे? द टाइम्स ऑफ इंडिया. जगातील सर्वात लांब भुयार कोणते आहे? तर ते आहे नॉर्वे सुरंग. 40वा प्रश्न बघूया. जगातील सर्वात मोठी भिंत कोणती आहे? तर ते आहे ग्रेट वॉल ऑफ चायना. हे 7वी-8वीच्या मुलालाही नक्की माहितीच असेल. पुस्तक मुद्रित करणारा पहिला देश कोणता? तर चीन आहे. स्वातंत्र्य भारताचे प्रथम पंतप्रधान कोण होते? पंडित जवाहरलाल नेहरू. हा प्रश्न घडी घडी रिपीट होत असतो मित्रांनो. जगातील सर्वात जुने लोकतंत्र कोणते आहे? तर ते आहे युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका. भारतावर आक्रमण करणारा पहिला युरोपियन शासक कोण? तर तो होता सिकंदर. हडप्पा संस्कृतीचा शोध कोणी लावला? तर तो लावला दयाराम साहनी यांनी. हा प्रश्न देखील महत्त्वाचा आहे. शीख धर्माचे शेवटचे गुरु कोण होते? तर ते होते गुरु गोविंद सिंग. भारताची प्रथम महिला शासक कोण होती? तर ती होती रझिया सुलतान. भारतातील सर्वात पहिले चित्रपट कोणते? तर ते होते राजा हरिश्चंद्र. हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. भारतातील सर्वात प्रथम रंगीत चित्रपट कोणता? तर तो होता झाशीची राणी. आणि या व्हिडिओचा शेवटचा आणि 50वा प्रश्न म्हणजे भारतात इंग्रजी शिक्षणाची सुरुवात कोणी केली होती? तर ती केली होती लॉर्ड मेकॉले यांनी. तर मित्रांनो हे होते आपले जगावरील काही महत्त्वाचे प्रश्न. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.